तुम्हाला सोशल वर्कमध्ये असं कधीपासून इंटरेस्ट आहे, और लाईक बिकॉज यू आर इन अ पॉलिटिकल फॅमिली त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आलाय का, लाईक यू आर सोशली ऍक्टिव्ह फ्रॉम बिफोर ओनली? अगदी मी माझ्या घरातले फॅमिली फंक्शन्स पण कधी अटेंड केलेले नव्हते. मलाच कधी रिअलाइज झालं नाही की अपसूक अशी माझी स्ट्रीम UPSC ॲस्पिरंट पासून ही लाईन कडे कधी शिफ्ट झाली. भगवानराव बर्ने प्रतिष्ठान, ऍक्च्युली हे नाव कसं तुम्हाला सुचलंय, किंवा मग हे प्रतिष्ठानला हे नाव का दिलेलं आहे? मामा सकाळचा व्यायाम कधीच चुकवत नाहीत. आहे या टाईमलाच त्यांचा ब्रेकफास्ट कंटिन्यू झालेला असतो. आहे या टाईमलाच त्यांचा जनता दरबार कंटिन्यू होतो. आम्हाला पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे फ्री अशी ॲम्ब्युलन्स सुद्धा मिळाली होती ॲज अ टोकन ऑफ रेकग्निशन. ओके. त्यामुळे आमचं प्रतिष्ठान प्रचंड असं समाजकार्यात अग्रेसर आहे. मला असं वाटतं जेव्हा मुलांचं शेप करायचं वय, जेव्हा त्यांना स्कल्प्ट करायचे दिवस आहेत, त्यावेळेतच जर त्या मुलाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेचा त्याला मान सन्मान करायला शिकवलं, तर मला नाही वाटत की त्याच्या मनात कधीही चुकीचे असे विचार त्याच्या पूर्ण आयुष्यात येतील. भारतामध्ये खरंच एक महिला सेफ आहे का? तुम्ही एक गोष्ट ही समजून घ्या की लोकांना नेगेटिव्हिटीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. जे एज त्यांचं ॲडॅप्टिंग एज आहे, जिथं त्यांच्या डोक्यात पूर्ण मोठी स्कोप आहे चांगलं इन्फॉर्मेशन भरण्याची, त्या एजमध्ये मुलांना या गोष्टींबाबतीत एड्युकेटेड करणं जास्त गरजेचं आहे. स्त्री फक्त सह्या करायलाच बाहेर पडणार आहे का? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमाती रणधीर गेड्डे. आपलं द प्रमाती टॉक्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करू इच्छिते. आजचा पॉडकास्ट पुन्हा एकदा स्पेशल आहे, बिकॉज आय एम हॅव्हिंग अ वुमन विथ मी. नेहमीच एक महिला, एक स्त्री शक्ती ज्यावेळेस माझ्यासमोर येते, आय फील प्रिव्हिलेज्ड आणि खूप छान वाटतं. आय गेट एनर्जी अँड आय फील एम्पावर्ड. आज एक अशी व्यक्तिमत्व माझ्यासोबत इथे उपस्थित आहे ज्या की स्वतः समाजकार्यामध्ये आहेत. शी इज व्हेरी टॅलेंटेड अँड शी इज व्हेरी स्वीट. आय वेलकम ऑन दिस पॉडकास्ट अनुष्का बर्ने मॅम. भगवानराव बर्ने प्रतिष्ठान याच्या ह्या कार्याध्यक्ष आहेत. इंदापूर तालुका मधून या बिलॉंग करतात. खूप खूप स्वागत आहे आपलं अनुष्का मॅम. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. कसे आहात? मस्त. तुम्ही कशा आहात? आय एम गुड अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. कारण नेहमीच एखादी व्यक्ती ज्यावेळेस पॉडकास्टला येते एक एनर्जी घेऊन येते, अँड यू केम विथ अ वाईब ऑन दिस पॉडकास्ट. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. दिस इज माय फर्स्ट एवर टॉक शो, दॅट टू विमेन होस्टिंग द पॉडकास्ट. सो आय एम रिअली एक्सायटेड. आणि खरंच खूप खूप आभार की तुम्ही मला इन्व्हाइट केलं. अँड आय बी हॅव्हिंग दिस एंटायर प्लॅटफॉर्म टू माय सेल्फ टू जस्ट गिव्ह यू ऑल द मेसेजेस दॅट आय कुड. थँक्यू सो मच. नक्कीच. या पॉडकास्ट थ्रू एवढ्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, म्हणजे लाईक आय एम व्हेरी एक्सायटेड की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात डेली रुटीनच्या, अँड यू नो लाईक यू आर डुईंग सोशल वर्क. ह्या गोष्टी मॅनेज करणं ना, इट्स अ लिटल बिट डिफिकल्ट थिंग. तर सगळं जाणून घ्यायला आवडेल मला. सो आय थिंक की नेहमीच एक कॉन्व्हर्सेशन जे असतं, सो इट शुड बी बियॉन्ड हाय अँड हॅलोज. आय बिलीव्ह इन दॅट पर्सनली. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम युअर चाइल्डहुड. हाऊ वॉज युअर चाइल्डहुड? माझं चाइल्डहुड कम्प्लिटली इंटू अकॅडमिक्स होतं. माझी मम्मी, मला अजून आठवते, मला 13 वर्षानंतर एक यंगर सिबलिंग आहे. म्हणजे माझ्या आणि माझ्या सख्या भावामध्ये 13 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे मी माझ्या मम्मीला एकटीच असल्यामुळे आणि वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यामुळे तिची आणि माझी जी कंटिन्यू दिवसभराची दमछाक होती. म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा स्कूलमधून ऑफ झाला की माझ्या मम्मीचे एक लिस्ट ऑफ क्लासेस तिने शोधून काढलेले असायचे. आम्ही एक क्लास झाला कराटे क्लास झाला की डान्स क्लास झाला की सिंगिंग झालं की एलिक्युशन. माझ्या मम्मीनी मला म्हणजे एंटायर स्कूल इयर्समध्ये कम्प्लिटली ऑक्युपाईड ठेवलं. पण त्याच्यामुळे मला आज खूप प्रिव्हिलेज आणि ब्लेस्ड फील होतं की त्याच्यामुळे कुठेतरी तो जो एक कॉन्फिडन्स असतो जिथं आपल्याला एक्सप्रेस करायला, आपले थॉट्स डिलिव्हर करायला एक जे मोटिवेशन मिळतं, ते मला वाटतं ते चाइल्डहुड मध्ये इंडल्ज झाल्यामुळे आज कुठेतरी ते जास्त सोपं वाटतं. सो मला वाटतं त्याच्यामुळेच कदाचित दिस इज वेअर आय एम सिटिंग टुडे दॅट टू विथ यू. अँड आय थिंक where you belong to,
ओके, आपली जी सराउंडिंग असते, आपली स्कूलिंग असते, ओके, that has an impact on the entire life. दॅट्स ट्रू. बिकॉज यू हॅव स्पेंड 10 ते 15 वर्ष तुम्ही तिथे असता आणि तिथल्या व्हॅल्यूज, तिथलं कल्चर. आय एम ब्लेस्ड बिकॉज आय हॅड अ गुड स्कूल. आणि मला असं सगळ्यांचंच नसतं मे बी ते, पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही एक सराउंडिंगमध्ये राहता, तुम्हाला एक एन्व्हायरमेंट चांगलं भेटतं, देन यू ग्रो अप विथ डुईंग ॲक्टिव्हिटीज. आणि त्या ॲक्टिव्हिटीजमुळेच कदाचित आपण स्वतःची पर्सनॅलिटी तशी अपग्रेड करतो. कारण ते असे इयर्स आहेत आपल्या लाईफमधले की आपल्याला इंडल्ज आणि इन्कल्केट करायला जे स्कोप असतो, म्हणजे त्याच पिरियडमध्ये जर तुम्ही एथिकल व्हॅल्यूज म्हणा, गुड व्हॅल्यूज म्हणा, जेव्हा इन्कल्केट करतात ते लाईफ लॉंग कंटिन्यू होतात. म्हणजे अँड देन देर इज नो रिटर्निंग बॅक. म्हणजे यू कांट अनलर्न द लर्न थिंग्स. त्याच्यामुळे जे शिकलेलं आहे ते आयुष्यभराची शिदोरी म्हणूनच आपल्यासोबतच जाणार आहे. त्यामुळं तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की गुड स्कूल म्हणजे एक उत्तम अशी शाळा मुलांना मिळणं, ते व्हॅल्यूज लहानपणातच इन्कल्केट होणं हे खरंच खूप गरजेचं आहे. अपार्ट फ्रॉम म्हणजे स्कूल, कॉलेज लाईफ, तुम्हाला सोशल वर्कमध्ये असं कधीपासून इंटरेस्ट आहे? ऑर लाईक बिकॉज यू आर इन अ पॉलिटिकल फॅमिली त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आलाय, का लाईक यू आर सोशली ऍक्टिव्ह फ्रॉम बिफोर ओनली? टू बी ऑनेस्टली सेइंग, मी कम्प्लीट इंट्रोवर्ट होते बिफोर मॅरेज. म्हणजे अगदी मी माझ्या घरातले फॅमिली फंक्शन्स पण कधी अटेंड केलेले नव्हते. आणि मम्मी बाबा असे कंटिन्यू एक पुश द्यायचे की तू घरातून बाहेरच पड. म्हणजे खूप इंडल्जमेंट जास्त होती ती ॲकॅडमिक्समध्येच होती. आणि त्या व्यतिरिक्त फॅमिली फंक्शन्स, मीटिंग न्यू पीपल असा काही अजेंडा कधीच नव्हता. आणि माझं ॲट द एज ऑफ 20 लग्न झालं. त्यावेळेस आय वॉज पर्स्युईंग BENTC ॲट माळेगाव. आणि लग्न झालं, मग ॲडमिशन ट्रान्सफर केलं, एक्सटर्नली करायचं ठरलं. आणि कन्व्हिनियंट कॉलेज दत्तकला, बिग वनमधलं जे दत्तकला आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तिथे ॲडमिशन ट्रान्सफर करून घेतलं. आणि परतचे 2 वर्ष हे तिथे कॉलेज, लास्टचे 2 इयर्स तिथं ग्रॅज्युएशनसाठी कंटिन्यू केले. आणि मग अनायसे बिग वनला जातोच आहे आपण, तर अपडाऊन करतोच आहे कॉलेजसाठी. तर मामांचा एक हट्ट होता की तू अशी जातीयेस तर मग तिथल्या एरियामधले जेवढे पण महिलांशी रिलेटेड काही उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, तर तू पार्टिसिपेट होत जा, तू सहभागी होत जा वगैरे. आणि अशी त्याची सुरुवात झाली. बिग वन परिसरात गेली 9 वर्ष रोजचंच अपडाऊन आहे, रोजचंच तिथे काम आहे. आणि अशामुळेच खरं तर त्या परिसरात एक आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे. म्हणजे हे मला आवर्जून लाईक टू बी नोटेड हे फॅक्ट मेन्शन करायला आवडेल. आम्ही राहतो भरणेवाडीत, पण भरणेवाडीत एवढं सगळ्यांशी काय म्हणता येईल, म्हणजे मला सगळ्यांची घरं माहिती नसतील, पण जेवढी मला बिग वनमधले जे मामांच्या प्रती असलेली जी आमची सहयोगी आहेत, आमची सगळ्यांची जी टीम आहे, तर त्यांचे मला घरं माहिती आहेत, त्यांच्या नातेवाईकांची घरं माहिती आहेत. इतकं छान असं रिलेशन त्या एरियामध्ये झालेलं आहे. आणि ह्याची सुरुवात म्हणाल तर असंच हळूहळू मामांनीच खरं ह्यातून म्हणजे हे करत असतानाच इकडचं पण तो थोडंसं बग वगैरे अशी सुरुवात झाली. पहिल्यापासून मला सिव्हिल सर्वंट व्हायची खूप इच्छा होती. मी एक UPSC ॲस्पिरंट होते. पण मी 2018मध्ये BENTC पासआउट झाले. आणि 2019मध्ये विधानसभा लागणार होत्या पुन्हा मामांच्या. तर मामा म्हणले की मग थोडंसं महिलांमध्ये जे कार्यक्रम वगैरे आहे ते चालू कर. त्यामुळे मलाच कधी रिअलाईज झालं नाही की आपसूक अशी माझी स्ट्रीम UPSC ॲस्पिरंटपासून ही लाईनकडे कधी शिफ्ट झाली. पण मला हे सांगायला खूप आवडेल, मामांचं पहिल्यापासून एक धोरण असं राहिलेलं आहे की म्हणजे युजली कसं असतं आपल्या जनरेशनच्या, आपण म्हणजे शक्यतो स्ट्रेंजर्सच्या तर भेटीगाठी घेणं तर लिटरली अवॉइडच करतो. म्हणजे पहिल्या काळी असे सगळेजण खूप छान भेटत होते, पण आता हे सोशल मीडिया आणि जे आपलं जनरेशन चालू झालं तर आपल्या ह्याच्यात आपण शक्यतो टाळतो. म्हणजे आपण होमसिक झालेलो आहे, आता तर वर्क फ्रॉम होम इंडल्ज झालेलं आहे. पण मामांमुळे माझ्यात तो जो ट्रेट चांगला आला तो हा आला की मी इंट्रोवर्टची प्रॉपर एक्स्ट्रोवर्ट झाली आहे. म्हणजे अगदी फक्त मामांच्या आपुलकी खातर कोणी मामांना निमंत्रण दिलं आणि तिथलं घरातला आमचा कुठला प्रतिनिधी समजा पोचू शकणार असतील, मामांचे चिरंजीव असतील, आमच्या सासूबाई असतील, किंवा घरातला आणखीन कोण, आमच्या जाऊबाई, म्हणजे आमच्या घरातले प्रत्येक फुल फॅमिलीच ह्याच्यात आहे. कोण ना कोण प्रतिनिधी कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याचा प्रत्येकजण प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि युल बी शॉक टू नो, असं नाही अजिबात की कुठला पुढाऱ्याचाच कार्यक्रम आलाय आणि आम्ही त्यांचा कार्यक्रम अटेंड केलेला आहे. कुणाचीही दारात कशाचीही पत्रिका येऊ देत, ते मामांच्या शेड्यूलला लागलीच जाते.
आणि तिथे मामांच्या कुठल्या दौऱ्यामुळे जर मामांना जाणं शक्य नसेल तर मग ज्याला जे कन्व्हिनियंट राहील, ज्या टायमिंगला ज्याला जे फ्लेक्झिबल राहील तर त्यानुसार आमच्या घरातलं कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह त्या कार्यक्रमाला जातो. आणि आता हे करत करत इतकी सवय लागली आहे की माणसांशी आपुलकीचं नातं निर्माण करायची, प्रत्येकाच्या सुखादुखात सामील व्हायची, की एखाद्या दिवशी जरी ऑफ घेतला तरी असं होतं आज काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय रुटीनमध्ये. म्हणजे काल परवाच एका कार्यक्रमानिमित्त माझे स्कूल टीचर्स मला भेटले आणि ते अक्षरशः मला म्हणाले की तुझं सोशल मीडियाचं बघून असं शॉक होतं की जी शाळेतली अनुष्का होती की जी बोलायला पण नाही, मला नाही बोलायचं, ती आज इतक्या लोकांना भेटती वगैरे. मग मी काल पण टीचर्सला तेच म्हणलं, फक्त मामांची कृपा आहे. ऍक्च्युली दत्तात्रय बर्णे हे ह्यांच्याकडे कृषी खातं आहे आणि आय नो हिम बिकॉज माझ्या वडिलांनी खूप वर्ष म्हणजे ते त्यांच्या सानिध्यात होते. सराउंडिंग दत्तात्रय बर्णे मामांचं त्यांच्यासोबत होतं. की त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली की ही इज सच अ प्युअर सोल. म्हणजे इतकी सर्वसामान्य व्यक्ती आहेत ते. बर्णे मामांचं ते 3 वेळा आमदार आहेत, ओके, पण असं कधीच वाटत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती थोडासा चेंज होतो ना माणूस, अजिबात वाटत नाही. इतकं सायलेंट व्यक्ती आहे, इतके प्युअर सोल आहे, शेतकऱ्यासाठी खरंच झटणारी व्यक्ती आहे. आणि असं म्हणतो ना आपण, एखादा स्पोर्ट्स पर्सनला, एखाद्या खेळाडूला तुम्ही ते पद द्या, म्हणजे स्पोर्ट्स म्हणलं एखादं खातं द्या. खरंच एखाद्या शेतकरी व्यक्तीला ज्याला त्याचे ऍक्च्युअल पॉइंट्स माहिती आहेत, आज त्यांच्याकडे ते खातं गेलेलं आहे आणि आज ते खूप ग्राउंड लेवलला येऊन काम करतात. मामांबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? घरातले मामा कसे आहेत आणि पॉलिटिकल मध्ये तुम्ही त्यांना कसं बघता? मामांविषयी बोलायचं झालं तर मी एका वाक्यात एक आवर्जून बोले की खरंच एका शेतकरी पुत्राला कॅबिनेट मिनिस्टर कृषी खातं देऊन न्याय मिळालाय असं मला वाटतं. कारण आम्ही मामा बघितलेत, घरातले आणि बाहेरचे मामा अजिबात वेगळे नाही आहेत. म्हणजे जी कायमस्वरूपीची आपुलकी असते आणि तेही सामान्य जनतेत. म्हणजे मी आज आवर्जून नमूद करू इच्छिते, कुठला पुढारी मामांबरोबर राहू किंवा न राहू तरी सामान्य जनतेतील जी मामांची छबी लोकांच्या मनात आहे ती कधीच पुसता येणार नाही. म्हणजे मामा इतके, म्हणजे फक्त आमदार की नाही तर जेव्हा मामा साधे कारखान्याचे डायरेक्टर सुद्धा होते ना, तेव्हा ती मामांनी पद्धत पाडली की कुणाच्याही निमंत्रणावरती मामा अगदी जनसामान्यामध्ये मिसळून त्या कार्यक्रमाला आवर्जून जातात. त्यामुळे असं अजिबात नाही आहे की हे आत्ता काहीतरी नवीन चालू केलं आहे किंवा नवीन आम्ही कुठला तरी ट्रेंड फॉलो करतो, हे असं नाही. हा मामांचाच विचाराचा वारसा आहे जो आम्ही सगळे पुढं घेऊन चाललेलो आहोत. आणि मामांबाबतीत बोलायला भरपूर काही आहे, पण थोड्या शब्दात जर व्यापायचं झालं तर असं मी आवर्जून म्हणेल, एक म्हणजे वैयक्तिक अनुभव मला शेअर करायला आवडेल. 2020मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, फॉर द फर्स्ट 20 days मी माहेरीच होते आणि नुकताच घरी आले. आणि ज्या दिवशी महिना पूर्ण झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला अजून आठवतंय, मामांचा कॉल आला आणि मामा म्हणले की बिवडला असं लग्न आहे, तुला जायचं आहे. मी थोडा पॉज घेतला, कारण मी स्वतःला त्या स्पेसमध्ये बघत नव्हते की मी कुठेतरी घर सोडून कार्यक्रमाला बाहेर जाईल. पण मला अजून ते शब्द आठवतात. मामा म्हणले, ऐकलं का तुम्ही काय सांगितलंय, तुला जायचंय, कळतंय का? म्हटलं हां मी जात. मामाने असा कॉल केला, त्यामुळे आय गॅदर्ड ऑल माय करेज आणि बाहेर पडले. म्हणजे प्रत्येक वेळी असं झालेलं आहे घरात की मामांची जी प्रोग्रेसिव्ह विचारसरणी आहे त्याच्यामुळेच घरातले जे सगळे मेंबर्स आहेत त्यांचे जे इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स आहेत, म्हणजे घरात इतकी लोक आहेत तर ऑब्व्हियसली प्रत्येकाची आपापली इंडिव्हिज्युअलिटी आहे, पण त्याचा काय म्हणता येईल, ते सगळे इंडिव्हिज्युअल सेक्टर्स एका धाग्या दोऱ्याने जे बांधलेले आहेत तर ते मेन आमच्या घराचे मामा आहेत, की ज्याच्यामुळे आम्ही सगळे अजून तेवढे इंटॅक्ट बांधलेलो आहोत. आणि फॅमिली बाबतीत बोलायचं झालं तर लग्न झाल्यावरच खूप कौतुक वाटलं की मी इतक्या एकत्र विचारसरणीची जॉईंट फॅमिली बघितली नव्हती. म्हणजे आता आपल्या म्हणजे जेव्हा आम्ही लहानाचे मोठं होतो तेव्हा न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम जास्त अपरायझिंग होती की लोक मुलांच्या शिक्षणासाठी आपापले फॅमिली घेऊन आपापल्या कन्व्हिनियन्सनुसार बाहेर सेटल होतात. पण या घरात आल्यावरती इतकं कौतुक वाटलं
म्हणजे अगदी माझ्या सगळ्या सासा इतक्या एकजीवाने एकत्र राहतात आणि मला असं वाटतं की जॉईंट फॅमिलीची पायागडणीच एक महिला असते. जर महिलाच एकजीवाने एका विचाराने जेव्हा संसार थाटतात तेव्हा नक्कीच भरणे फॅमिलीसारखा आदर्श अख्ख्या समाजाला दिसेल असं उभा राहतो. अशी आमची छोटीशी पण खूप मोठीशी जॉईंट फॅमिली आहे. नाही आणि एका गोष्टीचं मला जे तुमच्याकडून मी आता ऐकते की भरणे मामांनी तुम्हाला सपोर्ट केलंय. मला असं वाटतं की म्हणजे आपण आता बघतो लाईक इन जनरल की महिलांना बाहेर पडू देत नाहीत लोक. लग्न झालंय, चूल आणि मूल ही कन्सेप्ट जी आहे त्याच्या बियॉन्ड तुम्ही आहेत आणि बियॉन्ड बर्ने फॅमिली आहे. सो आय फील व्हेरी हॅपी की तुम्हाला तुमच्यामधले जे काही क्वालिटीज आहेत ते मामांनी बघितले आणि मग ही इज लाईक या यू शुड बी आउट. हो, डेफिनेटली. मामांचं नेहमीच एक घरात कोणाचंही असू दे म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर आणि घरात इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असतं. म्हणजे मी सांगताना तुम्हाला नवल वाटेल की घरातली नातवंड कोण कुठे गेलंय का, म्हणजे त्यांना घरातली सगळी लहान मुलं जवळ लागतात. परत जे म्हणजे माझे जे दीर आहेत किंवा माझे हस्बंड आहेत ह्यांच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःच्या व्यापातनं वेळ काढून फॅमिलीकडे. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे एवढे फॅक्टर सांभाळणं सोपं नाहीये. म्हणजे आपण साधं एक जरी प्रामुख्याने बघायला गेलं तर एकच मला मुलगा सांभाळायचा जरी असेल तरी ते म्हणजे लिटरली इतकं हेक्टिक क्युओटिक असतं ते डोक्यामध्ये पण. आणि मामा इतक्या मोठ्या व्यापातनं सुद्धा घराकडे एवढं लक्ष देतात आणि ही गोष्ट खरंच खूप शिकण्यासारखी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट. कितीही दिवस टाईट शेड्यूलवरती असला, संध्याकाळी घरी यायला उशीर झाला, मामा सकाळचा व्यायाम कधीच चुकवत नाहीत. आहे या टाईमलाच त्यांचा ब्रेकफास्ट कंटिन्यू झालेला असतो, आहे या टाईमलाच त्यांचा जनता दरबार कंटिन्यू होतो. आणि त्यांचं शेड्यूल पण तालुक्यातल्या लोकांना इतकं तोंडपाठ झालेलं आहे की घराच्या दारात अगदी 7 वाजता सगळा जनसमुदाय उभा राहिलेला असतो. आणि मामाही प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला तेवढ्याच तत्परतेने त्यांच्या समस्याचं निवारण करायला अगदी कणखर असे उभे असतात. त्यामुळं ते आमच्या सगळ्यांसाठीच प्रचंड असे खूप मोठे रोल मॉडेल आहेत आणि कायम राहतील. बिकॉज त्यांचं स्केड्यूल असं आहे. मला वाटतंय तुम्ही पण असे म्हणजे कसं की हे करतात तर आपल्याला पण नाही गोष्टींच्या सामोरे जायचंय आणि आपल्याला पण आपलं स्केड्यूल तसं तसं ठेवावं लागेल. हो, खूप. कमिंग बॅक टू भगवानराव भरणे प्रतिष्ठान ज्याच्या तुम्ही कार्याध्यक्ष आहात, तर मला सांगा एवढे सगळ्या गोष्टी गेल्या 10 वर्षांपासून प्रतिष्ठान चालू आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. शिक्षणासाठी आहे, मेडिकल आहे, भरपूर गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांसाठी खूप काही काही कामं केलेले आहेत, समाज कार्य जे आहे, तुम्हाला याच्यामधलं सगळ्यात बेस्ट पॉइंट काय वाटतं? आपल्या भगवानराव भरणे प्रतिष्ठान बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही बाहेरून कुठलीही चॅरिटी किंवा फंड्स घेत नाही. होल अँड सोल प्रतिष्ठान हे फक्त भरणे फॅमिली मेंबर्सच्या कॉन्ट्रीब्युशननीच रन होतं आणि ह्याच्याकडे संपूर्ण लक्ष मामांचं असतं. अगदी आपण पोलीस भरतीचे प्रशिक्षणाचे जे ट्रेनिंग असतात ते ट्रेनिंग फीस म्हणजे मोफत अशी ट्रेनिंगमध्ये आपण मुलांना पोलीस भरतीसाठी तयार करतो. मेडिकल एड्समध्ये प्रचंड अशी मदत मामांच्या मार्फत प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते. आवर्जून सांगायचं झालं तर कोरोनाच्या काळात आमच्या प्रतिष्ठानाने खरंच खूप उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आदरणीय मामांच्या प्रेरणेतून आणि माध्यमातून. जे संपूर्ण पुणे जिल्ह्याला ब्लड कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं ते अख्ख्या पुणे जिल्ह्याचं टार्गेट एकट्या इंदापूर तालुक्याने पूर्ण केलं होतं. इतकं रक्ताच्या बॅगचं संकलन असेंब्ली आम्ही प्रतिष्ठानने केलेलं होतं आणि तेही कोविडच्या काळात. त्या खातर आम्हाला पवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे फ्री अशी ॲम्ब्युलन्स सुद्धा मिळाली होती ॲज अ टोकन ऑफ रेकग्निशन. त्यामुळे आमचं प्रतिष्ठान प्रचंड असं समाजकार्यात अग्रेसर आहे आणि त्यातही मी आवर्जून असं म्हणेल की मामांसारखी जर प्रेरणादायी ऊर्जा कुठल्याही प्रतिष्ठानाला लाभले तर ते असंच उल्लेखनीय आणि उत्तम असं कार्य करत राहील. भगवानराव भरणे प्रतिष्ठान ऍक्च्युली हे नाव कसं तुम्हाला सुचलंय किंवा मग हे प्रतिष्ठानला हे नाव का दिलेलं आहे? ओके, हे मामांचे चुलते आहेत. पण मी अगदी म्हणजे अभिमानाने गर्वाने सांगू इच्छिते की मामांनीच काय माझ्या हे 4 सासऱ्यांचं कुटुंब आहे, 4 भाऊ येथे. ह्या चौघांनी कधी वडील आणि चुलत्यामध्ये फरक केलेला नाहीये आणि तेव्हापासूनची फॅमिलीत ही जी विचारसरणी त्याची जी निर्मिती तेव्हापासून झाली ती तेव्हापासून ते आत्ताच्या पिढीपर्यंत रुजू आहे.
अगदी म्हणजे इतकी मोठी अशी फॅमिली आम्ही अजूनही एक विचाराने आणि प्रत्येक सणाला एकत्र येऊन साजरा करतो. मला असं वाटतं जी माझ्या आयुष्यातली जी कमतरता होती की म्हणजे मला ही कधी जाणून नाही आली की जॉईंट फॅमिलीची कमतरता काय असते, ते आता लग्नानंतर लक्षात आलं की जॉईंट फॅमिली असणं हे किती मोठं बेनिफिट आहे. हे आजकालच्या पिढीला खरं तर माहीत नाहीये. जेव्हा लहान मुलं आजी आजोबांच्या सानिध्यात मोठी होतात ना, तेव्हा त्यांच्या जे ट्रेट्स न्यूक्लिअर फॅमिलीतून येतात आणि त्याच्याऐवजी जे ट्रेट्स जॉईंट फॅमिलीतून येतात ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक असतो. हे मी नक्कीच आजच्या या कार्यक्रमाच्या या पॉडकास्टच्या दरम्यान सांगू इच्छिते. प्रतिष्ठानच्या मार्फत आपण काय काय काम केले आतापर्यंत? महिलांविषयी बोलायचं झालं तर आपण प्रतिष्ठानच्या मार्फत एज्युकेशन, हायजीन ओके. आणि जे पोलीस प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी आपण प्रचंड अशी मदत करतो. आणि दरवर्षी आपण मुलींना शालेय किटचं वाटप असेल, हायजीनशी रिलेटेड सॅनिटरी नॅपकिनचं वाटप असेल, त्यांचे स्कूल फीज असतील, अशा बहुतांशी गोष्टी महिलांच्या निगडीत एव्हरी इयर आपण कार्यरत असतो. ओके. आता हे झालं प्रतिष्ठानचे काम. कमिंग बॅक टू विमेन्स वेलफेअर, विमेन्स सेफ्टी. प्रामाणिकपणे उत्तर द्या, खरंच महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खरंच एक महिला, मुलगी सेफ आहे का? हे जर रॉ आणि अनफिल्टर्ड व्हायचं असेल तर टू बी ऑनेस्ट, जेव्हा पहिल्यांदा माझ्या आकलन क्षमतेला समजेल इतपत, आम्ही 10वीत होतो तेव्हा पहिल्यांदा निर्भया केस लक्षात आली. ओके. आणि तेव्हापासून जी हार्ट ब्रेंचिंग म्हणेल मी, म्हणजे अगदी हृदयाला पिळवून टाकणाऱ्या ज्या घटना आहेत, तेव्हापासून जे ऐकतोय ते अगदी रिसेंट 4 वर्षाच्या मुलीपर्यंत होत आलेल्या आहेत. ही आपल्या भारताची, आपल्या देशाची अगदी हे दुर्भाग्य आहे की अजूनसुद्धा अशा काही गोष्टींमध्ये कुठल्या तरतुदी होत नाहीत, ह्या गोष्टी फास्ट ट्रॅकवर जात नाहीत, ह्याच्यात काही पटकन अमेंडमेंट्स होत नाहीत. ह्याच्याविषयी बोलायचं झालं तर मी आवर्जून असं बोलेल की ऑन अ नॅशनल लेवल काय करायला पाहिजे, काय केलं गेलं पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त मला आपल्या लेवलवरती जर काय करायचं असेल तर हे इलस्ट्रेट करताना मला हे सांगायला आवडेल. मी स्वतः एका मुलाची आई आहे. ओके. तर मला असं वाटतं आपण जेव्हा एका मुलीवरती निर्बंध लावतो, म्हणजे आता आधीच्या काळापर्यंत कसं असायचं की या वेळानंतर मुलींनी बाहेर पडू नये, मुलींनी असे कपडे परिधान करू नयेत. मला सांगा, त्या 4 वर्षाच्या मुलीला तुम्ही कुठले निर्बंध लावणार आहात? तुम्हाला आजपर्यंत असं वाटत होतं की असे निर्बंध लावल्यावर असे केसेस टाळता येतील, पण आपण रूट कॉजला कधी हातच लावत नाही. रूट कॉज तर ज्यांनी केलाय हे त्याच्या चुकीच्या माइंडसेटमुळे झालेली गोष्ट आहे आणि तो खरं तर या केसेसचा रूट कॉज आहे. तर मला असं वाटते आता खरंच वेळ आलेली की आपण येणाऱ्या जनरेशन्समध्ये हा जो रूट कॉज आहे तो इरॅडिकेट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. तर तो कसा करावा? मी स्वतः एका मुलाची आई आहे, तर एका जबाबदार आई होईच्या नात्याने मला असं वाटतं जेव्हा मुलांचं शेप करायचं वय आहे, जेव्हा त्यांना स्कल्प्ट करायचे दिवस आहेत, त्यावेळेतच जर त्या मुलाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेचा त्याला मान सन्मान करायला शिकवलं तर मला नाही वाटत की त्याच्या मनात कधीही चुकीचे असे विचार त्याच्या पूर्ण आयुष्यात येतील. कारण जर त्याला लहानपणापासून अगदी तो शाळेत चालला आणि त्याच्याबरोबरची जी केअरटेकर मावशी असेल त्यांनाही तर त्याला आपण आदरातिथ्याने कसं वागायचं हे जर शिकवलं तर मला वाटतंय खूप खूप फरक पडेल ह्या गिनवणे अशा क्राईम्समध्ये. पण असे पण लोक आहेत ना जे बोलूच शकत नाहीत, जे पोलीस स्टेशनला घाबरतात, जे स्वतःचे आबरू वाचवण्यासाठी ह्या गोष्टी बाहेर नाही काढते. माझ्याकडे एक महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वेचा एक स्टॅटिस्टिकल डेटा आहे मॅम, ज्याच्यामध्ये 2021ला 5,954 रेप केसेस जनरेटेड आहेत. 2022ला 7,084 केसेस आहेत. 2023 द number is 7,531. 2024 it is 7,940 आणि 2025चा डेटा आहे 3,506. हा फक्त 6 महिन्याचा डेटा आहे. म्हणजे ह्या जे केसेस आहेत ना हे फक्त रजिस्टर्ड केसेस आहेत. आता कितीतरी केसेस आहेत जे रजिस्टर्डच नाही आहेत. आता हा पॉडकास्ट विमेन वेलफेअर, विमेन सेफ्टी या मुद्द्यावर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की
कुठेतरी आपण एका हायर लेवलला जाऊन काही गोष्टी नाही बदलू शकत आहे, आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टी. व्हॉट अबाउट आपण सोशली आपल्या लेवलला काय पावलं उचलू शकतो की जेणेकरून हा आकडा वाढत चाललाय, हा डिक्रीज कसा होईल, असं म्हणजे तुमचं याच्यावर काय मत आहे? ह्याच्यावर महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हे फॅक्टर्स इंडल्ज होतात असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट ह्यात मी म्हणेल, खरंच मुलींनी फायनान्शियली इंडिपेंडंट होण्याच्या, आता तुम्ही आत्ता मगाशी बोललात मला की आता ठीक आहे तुम्ही येणाऱ्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी मॅनरिझम शिकवताय, पण जे ऑलरेडी आत्ता आहेत त्यांचं काय करू शकतो आपण? तर म्हणजे ही एक क्युऑटिक फॅमिली सिस्टीम आहे मी अशी म्हणेल. का क्युऑटिक आहे? ह्याच्यात मेल डॉमिनन्स इतका इंडल्ज झालेला आहे की कुठल्याही काय म्हणता येईल, म्हणजे कुठली डिग्निटी जपायची आहे, कुठली प्रतिष्ठा जपायची, ती फिमेल एंडनीच जपायची, ते महिलेनीच जपायची. मग भले तो क्राईम पुरुषांनी का करेना, पण ब्लेम गेम सगळ्यात इझी कुठलं राहतो तर एका महिलेच्या भोवती फिरताना तो जास्त इझी राहतो. म्हणजे मागचं काही न बोलता जर येणाऱ्या पिढीला काय ॲडवाईस करायचं असेल तर मी आवर्जून असं म्हणेल की ह्यात फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप मोठा रोल प्ले करेल. की मुलगी अशी अबला नाही राहिली पाहिजे, म्हणजे की इकडून छळ झालाय तिकडून छळ झालाय, कुठला मार्गच दिसत नाहीये की ह्यातून बाहेर कसं पडायचं. तर जर ती फायनान्शियल इंडिपेंडंट असेल, तिला तिच्या वाटा नक्कीच मोकळ्या असतील. आणि ह्यानी विमेन सेफ्टी पण आणि विमेन एम्पॉवरमेंट पण, ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतील असं मला वाटतं. नक्कीच. एक आउट ऑफ द टॉपिक, म्हणजे आउट ऑफ द टॉपिक नाही म्हणता येणार, जी गोष्ट आपण सगळेच बघतो, सिगरेट पॅकेट्स, राईट? सहज जाऊन लोक दे परचेस ओपनली, मग ते कोणी पण असू दे, मुलगा मुलगी. वाय देन सॅनिटरी पॅड्स आर गिव्हन इन टू पॉलिथिन बॅग्स, राईट, दिस इज रॉंग. कधी विचार केला या गोष्टीबद्दल? किंवा आपण बघतोय, आपण काहीच बोलत नाही पण या गोष्टीवरती, म्हणजे किती त्यांच्यासाठी ही नॉर्मल गोष्टच नाही आपल्या सराउंडिंग साठी, की तुम्ही सिगरेट्स असे डायरेक्ट पॅकेट्समध्ये काढून यू गो अँड स्मोक, अँड दॅट इज सो कॅज्युअल. आणि तुम्ही ज्यावेळेस मेडिकलमध्ये जाताय अँड इफ यू आर बाईंग अ सॅनिटरी पॅड, तुम्ही ब्लॅक पॉलिथिन्स पेपर्स मध्ये घेऊन येताय. वाय? दॅट इज डेफिनेटली ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज. जर स्कूल एजेसमध्येच फक्त मुलींना ट्रेनिंग प्रोग्राम्स, हेल्थ प्रोग्राम्स न अरेंज करता, मला वाटतं हे जर एका ओपन बेसमध्ये मुलं पण त्या बाबतीत जेव्हा एड्युकेटेड फील होतील आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येईल ही गोष्ट लपवण्यासारखी नाहीये, ही गोष्ट लाजिरवाणी नाहीये, दिस इज नॉट शेमफुल, ही गोष्ट जेव्हा सोसायटी अवेअरनेसमध्ये जेव्हा आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचेल, तेव्हा मला असं वाटतं या गोष्टी खरंच संपतील. कारण हे इतकं बेसिक आहे, म्हणजे हे जर नाही तर हा अख्ख्या सृष्टीचीच निर्मिती नाहीये, म्हणजे हे आहे म्हणूनच म्हणजे आपण सगळेजण आहोत. त्यामुळे ह्याच्यात लपवण्यासारखं, लाजिरवाणा वाटण्यासारखं खरंच काही नाहीये. आणि इनफॅक्ट हे जेवढं हाईड केलं जाईल, जेवढं लपवलं जाईल, तेवढं ते आउट ऑफ क्युरियोसिटी चुकीची पण इन्फॉर्मेशन, मिसइन्फॉर्मेशन जास्त स्प्रेड होते. त्यामुळे मला वाटतं स्कूल एजेसमध्ये, म्हणजे माझ्या स्कूलने तर हे केलेलं आहे आणि आय कॅन प्राऊडली से दॅट की माझ्या स्कूलमध्ये फक्त विमेन सेफ्टी अँड हायजीन प्रोग्राम्स न घेता या गोष्टीचा अवेअरनेस, कोएड स्कूल असल्यामुळे हे मुलांपर्यंत पण पोचलेलं आहे. आणि त्या एजमध्ये जिथं चुकीची इन्फॉर्मेशन कानावर पडायच्या आधीच जर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन जेव्हा पडते, तेव्हा मुलांना त्याच्या बाबतीत काही मिसकन्सेप्शन्स पण राहत नाहीत, पुढे जाऊन कुणाला त्याच्या बाबतीत काही दुविधाही वाटत नाहीत. त्यामुळे मला वाटतं अशा फॅक्टर्समध्ये स्कूल्स खूप मोठा रोल प्ले करू शकतील. जे एज त्यांचं ॲडॅप्टिंग एज आहे, जिथं त्यांच्या डोक्यात पूर्ण मोठी स्कोप आहे चांगलं इन्फॉर्मेशन भरण्याची, त्या एजमध्ये मुलांना या गोष्टींबाबतीत एड्युकेटेड करणं जास्त गरजेचं आहे. ऑल्सो म्हणजे काय होतं की ज्यावेळेस पिरियड्स हा ज्यावेळेस पॉईंट येतो, त्यावेळेस सगळ्या मुलांना असं दाखवलं जातं की नो, दिस इज नॉट फॉर यू, है ना. आणि दिस इज द पॉईंट कमिंग फ्रॉम स्कूल इटसेल्फ. हे एज्युकेशन थ्रूच पुढे येणार आहे. किंवा ज्या पण महिला घरी आहेत त्यांनी एज्युकेट करावं कुठेतरी त्यांच्या मुलांना की दिस इज नॉर्मल, ह्या गोष्टी ॲबनॉर्मल सारख्या काही नाही आहेत. ह्याला इलॅबरेट करताना मी एक एक्झाम्पल देईल. फॉर द सेक दॅट आय हॅव अ 3 year old टॉडलर. त्याला खूप क्युरियोसिटी असते, राईट. आता त्याचं लर्निंग एज आहे की तो सगळ्यांना, म्हणजे ही वॉन्डर्स अराउंड द हाऊस आणि मग सगळ्यांना विचारणार की हे काय आहे, हे कशासाठी आहे. आपण साधं त्याला म्हटलं आज जायचंय, मग आज कुठे जायचंय, मग आज इथे जायचंय, मग आज का जायचंय, कशासाठी जायचंय, तिथं गेल्यावर आपण काय करणार आहे, तिथं कुणाला भेटणार आहे. आउट ऑफ क्युरियोसिटी जे क्वेश्चन्स जनरेट होतात
त्याच्या आधीच जर आपण एखाद्याला पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली की दिस इज वेअर वी आर गोईंग आणि आपण ह्याच्यासाठी जाणार आहे, त्याच्यात काही क्वेश्चन्सच राहत नाहीत. बरं. त्यामुळे मला असं वाटतं ज्या लर्निंग एजमधली मुलं मुली आहेत त्यांना तुम्ही त्यांना इसेन्शियल असणारी पूर्ण इन्फॉर्मेशन जेव्हा प्रोव्हाइड करता तेव्हा मिसकन्सेप्शन उभा राहतील, अशा काही गोष्टीच राहणार नाहीत. अजून एक मुद्दा मला असा मांडायचा आहे की ज्या वेळेस एखादी महिला काम करते, लाईक सोशल वर्क करते, आणि कधी कधी कसं होतं त्याचा जो मूळ काम समजा एका महिलेचं आहे, ओके, इफ आय कन्सिडर यू की तुम्ही आता घरोघरी पोचल्या आहात, सगळ्यांच्या सोबत काम करताय, एखाद्याची तुम्हाला माहिती की बाबा ह्या व्यक्तीची ही अडचण आहे, त्या व्यक्तीची ती अडचण आहे, त्याचं जर श्रेय एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जाते, किंवा लेट्स कम टू द पॉइंट की तुमच्या हस्बंडला जाते, तुमच्या नवऱ्याला जाते, ते कुठपर्यंत तुम्हाला योग्य वाटतं? कारण ह्याचा पुढचा प्रश्न वेगळा असणार आहे. हे कुठपर्यंत तुम्हाला योग्य वाटतंय? मला असं वाटतं ज्यांनी जे कार्य केलंय, जो जे कार्य अगदी निष्ठेने करतोय त्याला त्याचं श्रेय मिळालं पाहिजे. आता कमिंग बॅक टू राजकारण की महिला सीट ज्यावेळेस पडते ना, त्यावेळेस पुरुष जो खरंच राजकारणामध्ये, आता त्यांच्याकडे तर पॉइंटच नाही उभं राहण्याचा, कारण सीट तर महिलेला पडली, कधीच ती व्यक्ती महिला घराच्या बाहेर पडलेली नसती, तिला उभं केलं जातं. कारण त्या व्यक्तीला माहितीये की आम्ही काम केलंय, माझ्या बायकोला तर निवडूनच आणणार आहे, माझ्या आईला तर निवडून आणणार, माझ्या बहिणीला तर निवडूनच आणणार आहे. स्त्री फक्त सह्या करायलाच बाहेर पडणार आहे का? हे खूप फनी आहे, कारण तुमच्या या क्वेश्चनला मला एक काय बोलता येईल रिअल लाईफ एक्सपिरियन्स आठवलाय. मला आठवते मी एका कार्यक्रमात होते आणि त्या कार्यक्रमात ज्या माननीय सुप्रियाताई सुळे आहेत त्यांनी त्यांच्या भाषणात हे एक विधान टाकलेलं होतं. त्यांनी नाव पण दिलं होतं, म्हणजे सरपंच पद पडलंय, महिला राखीव पडले आणि पती सगळा कारभार हँडल करतोय आणि महिला फक्त सही करायला येते, तर सरपंच पती SP असं त्यांनी त्याला कोट केलेलं होतं. तर त्याचा संदर्भ घेत हे इलस्ट्रेट करायचं झालं तर मी असं आवर्जून म्हणेल की तो काळ गेलेला आहे. तो काळ का गेलेला आहे? आता महिला खरंच तेवढ्या कर्तव्यक्षम झालेल्या आहेत, त्या तळागाळात पोचतायत, त्या तेवढ्या निष्ठेने कार्य करू बघतायत. मग जर खरंच महिला सक्षमीकरण सबलीकरणाचा हेतू साध्य करण्यासाठी महिला राखीव अशा जर सीट्स पडत असतील तर त्या ठिकाणी त्या सुटेबल अशा उमेदवारीलाच, म्हणजे त्यांनाच कॅन्डिडेटशिप द्यावी, असा बदल मला असं वाटतं वरिष्ठांनी करण्यात यावा असं मला वाटतं. म्हणजे पॉलिटिक्स हे केवळ प्रेस्टीज आणि मानपान आणि प्रतिष्ठा ह्याच्याकडे न बघता पॉलिटिक्स हे न्यू ॲडमिनिस्ट्रेशन फॉर बेटर इंडिया, फॉर यंग इंडिया असं थोडंसं धोरण राबवण्यात यावं. कारण हे सगळं म्हणजे अख्खा देश चालवायला जे फंड्स जनरेट होतात त्या कुणाच्या तरी हार्ड अर्न्ड मनीमधला एक पार्ट ज्यात कॉन्ट्रीब्यूट होतो ॲज टॅक्सेस, आणि तेव्हा कुठे फंड्स जनरेट होतात आणि तो फंड्स कॉन्स्टिट्युएन्सी चालवायला वापरला जातो. तर तो किती वाईजली वापरला पाहिजे आणि तो एका कॅलिबर असलेल्या व्यक्तीला हाताळण्यात यावा, असा सुधार मला असं वाटतं येणाऱ्या जनरेशन्सच्या इंडियन पॉलिटिक्समध्ये व्हावा असं माझी मनापासून इच्छा आहे. अगदीच. आता त्याच्या पॉइंटला स्टिक मला अजून एक गोष्ट सांगायची की मी बघते आता की जस्ट सगळ्या निवडणूक लागतात आहेत, तर महानगरपालिका असू दे, पंचायत समिती असू दे, ZP असू दे, मला असं वाटतं की जिथे महिलांचं सीट आहे ना, तिथे खरंच जी महिला त्या वॉर्डामध्ये, त्या प्रभागामध्ये, त्या जिथे कुठे खरंच त्या महिलेने काम केलंय ना, खरंच त्याला सीट जावं आणि ती महिला मग आपोआपच निवडून येते. बरोबर. गरजच नाही लागत की मी अशा व्यक्तीची कोणीतरी आहे आणि मग मला तुम्ही वोट द्या. ज्यांनी काम केलंय त्याला मतदान मिळणारच आहे. बरोबर आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? जर आता एवढं सगळं सोशल वर्क तुमच्या थ्रू होत आहेत तर तुमचा काय व्ह्यू आहे पॉलिटिक्समध्ये? मला नाही वाटत पॉलिटिक्स हा माझा फॉर्ट आहे. ओके. का नाही वाटत? समाजकारणात सुद्धा ते हेतू साध्य करतात जे राजकारणात करता येत नाहीत. राजकारण मी असं म्हणणार नाही पॉलिटिक्स इज ऑल अबाउट डिप्लोमसी, हा, बट इट इज समवेअर अबाउट डिप्लोमसी. मॅम आता आहे ना सोशल मीडिया इज बूमिंग, म्हणजे विदाउट सोशल मीडिया देर इज नो लाईफ. मग ते कुठल्या पण एज ग्रुपमध्ये असू द्या, बट तुमच्या इट्स लाईक फ्रॉम युअर एंड एखादा संदेश युथला, युवा पिढीला की तुम्ही ह्याचा कसा सदुपयोग केला पाहिजे. टू बी व्हेरी फ्रँक,
आजची म्हणजे मोबाईल्स इतके हँडी आहेत आणि सोशल मीडियावरती एखाद्या बाबतीत जजमेंट आणि कमेंट पास करणं इतकं ॲक्सेसेबल आहे. इट्स जस्ट लाईक स्नॅपिंग युअर फिंगर्स. तर मला असं वाटतं यंग जनरेशनचं झालंय काय, एका दुसऱ्या एंडला बसून एका स्क्रीनच्या आड एखाद्या बाबतीत नेगेटिव्ह कमेंट पास करणं हे खूप सोपं झालंय. म्हणजे गव्हर्नमेंट अशा धोरणांमध्ये चुकलंय, सोसायटी रन होताना अशा कम्युनल नॉर्म्समध्ये इतक्या गोष्टी चुकीच्या घडल्यात, हे आपल्याला म्हणणं खूप सोपं आहे. मला या यंग जनरेशनला जर काही संदेश द्यायचा असेल तर तो ॲब्सोल्युटली हा असेल की मला असं वाटतं ह्या युवा पिढीनी जी एड्युकेटेड आहे, लाईक फाईनली एड्युकेटेड आहेत, त्यांनी सोसायटीमध्ये चेंजेस आणण्यासाठी, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चेंजेस आणण्यासाठी ह्याचा एक पार्ट बनायला ट्राय करणं खूप गरजेचं आहे. मी म्हणत नाही ओनली पॉलिटिक्स, बरोबर. पण तुम्ही सोशल वर्कच्या माध्यमातून पण या सोसायटीचा एक अविभाज्य भाग बनू शकता, असं मला या यंग जनरेशनला संदेश देऊ इच्छिते. ओके, कमिंग टू द एंड. ओके, व्हॉट डू यू थिंक की तुमचा नेक्स्ट 5 इयर्सचा रोड मॅप काय असेल? मला खरं तर म्हणजे इतकी अटॅचमेंट रुरल डेव्हलपमेंट आणि विमेन वेलफेअरमध्ये झालेली आहे की ह्या 2 ॲस्पेक्टचा जर मी समतोल साधायचा बघितला, बट आय टेल यू दिस इज जस्ट इन माय हेड. म्हणजे ह्याचा कुठला ब्लू प्रिंट नाही आहे किंवा अजून मी ते फील्डवर काही इम्प्लिमेंट केलेलं नाही. पण मला जेवढं ॲनालिसिस माझं झालेलं आहे त्याच्यावर मला लक्षात आलं आहे की जे रुरल एरियातल्या महिला असतात, ज्या सामान्य ग्रामीण महिला आहेत, त्या तेवढ्या टेक्निकल स्किल्समध्ये एम्पावर्ड नसतात. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून एखादा टेक्निकल सॉफ्टवेअरचा आउटकम नाही मागू शकत आहे, पण त्यांचा कल कशात जास्त असू शकतो. तर मला असं वाटतं फूड, टेक्स्टाईल्स, फॅब्रिक्स, डिझायनिंग हे असे सेक्टर्स आहेत जे त्यांच्या खूप जवळचे आहेत आणि त्यात त्यांना ते आकलन करायलाही जास्त सोपं जाईल. तर मला असं वाटतं, आणि थोडंसं ते माझ्या डोक्यात भुनभुन चालू आहे की जर काही करायला महिलांखातर काही करायचं झालं किंवा त्यांच्या खातर काही साध्य करायचं झालं तर या सेक्टर्समध्ये या सामान्य महिला घेऊन मला काम करायला खूप आवडेल. ओके, डू यू लाईक कुकिंग? आवडते का कुक करायला? आधी अजिबात नाही, आता प्रचंड आवडते. मला माहित आहे की वैयक्तिक लेवलला इतके चेंजेस झालेत. मला ह्याच्यावर जर खरंच बोलायला आवडेल, म्हणजे तमाम महिलांना खरंच खूप मोठा सलाम आहे माझ्याकडून, कारण आपल्याकडे ती ब्लेंडिंग करण्याची इतकी कॅपॅसिटी असते ना. म्हणजे विचार करणं, स्वतःचं घर सोडून यायचं, नवीन घरात वावरायचं, ती माणसं आपलीशी करायची आणि त्यात स्वतःच्या ड्रीम्सचा, ॲस्पिरेशनचा आणि घरातल्या रीतीभातींचा समतोल साधायचा. म्हणजे सगळे कॉम्प्रोमाइजेस महिलांच्या एंडलाच आहेत, पण मला असं वाटतं ते आहेत कारण आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे आणि ती नैसर्गिक आहे. आणि माझ्या मम्मीला तर जेव्हा पण आमचं बोलणं होतं, मम्मी म्हणते तू साधा आयता केलेला डब्बा पण आजपर्यंत शाळेत जाताना कधी पॅक केलं नाही. म्हणजे तिची माझी त्याच्यावरून असायचं. मी म्हणायचे मी नाही करणार, आणि मम्मी म्हणायचे अगं डब्बा आयता भर तरी उशीर झालाय, पण ते मी आजपर्यंत कधी केलेलं नव्हतं. आणि आता म्हणजे अचानक जेव्हा आपण फॅमिली व्हॅल्यूज इन्कल्केट करतो आणि घरातली आपलीशी करायला पाहतो, तेव्हा अपसूक असा मार्ग हा किचनच असतो आणि तिथनं सुरुवात होते अशीच हळूहळू यूट्यूबवरती, इन्स्टावरती रेसिपीज बघून. आणि त्यात जास्त मला असं वाटतं माझ्या टॉडलरचा, मुलाचा जास्त हस्तक्षेप आहे, कारण बेबी रेसिपीज कोणत्या बघायचं झालं तर म्हणजे आता ते जुन्या माणसांना ते खरं वाटत नाही का, नो शुगर नो सॉल्ट टिल द एज ऑफ 1. तर ते असं मी जेव्हा ते घरी केलं होतं ते बाकीचे म्हणायचे त्याला चवच कळत नाही, तर मग काय त्याला साखर, म्हणजे तू असं बेचव काहीतरी खायला घालती वगैरे. मग त्याच्यावर मला अजून आठवते माझे स्वतःचे चुलते पीडियाट्रिशियन आहेत आणि त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मुलगा 1 वर्षाचा होईपर्यंत जास्त शुगर, सॉल्ट नाही टाकायची त्याच्या जेवणामध्ये. मग मी त्यावेळेस सगळ्यांना म्हणायचे की त्यांना चव कळत नाही म्हणूनच त्यांना ते अवॉइड करायचं, दॅट इज नॉट गुड फॉर देअर हेल्थ. म्हणजे अशा काही मजेशीर अशा गोष्टी आहेत जिथं नवीन पिढी आणि जुनी पिढी एक समतोल बॅलन्स राखायला ट्राय करत असते का जॉईंट फॅमिलीमध्ये. पण दॅट इज द ब्युटी आय थिंक, की एवढे सगळे डिफरन्सेस असून सुद्धा ती एक ओढ आहे की एकत्रच पुढं जायचं आहे. मामांबद्दल 2 शब्द. रिसेंटली मी ऐश्वर्या राईचं एक स्टेटमेंट पाहिलं होतं. ती शी वॉज ऑन द सेम स्टेज ॲज नरेंद्र मोदीची. ओके. आणि त्यावेळेस त्यांनी एक खूप सुंदर असं वाक्य बोललं होतं, देर इज ओनली वन कास्ट दॅट इज कास्ट ऑफ ह्युमॅनिटी अँड देर इज ओनली वन रिलिजन दॅट इज रिलिजन ऑफ लव्ह.
तर अगदी 100% असा समतोल राखणारा नेता मी जर आज लहानाची मोठी होताना बघितला असेल तर ते खरंच आदरणीय मामा असतील. मी आजपर्यंत त्यांच्या एंटायर पॉलिटिकल जर्नीमध्ये कधीच कुणाला डिफरन्शिएट आणि ते पण कास्टिझमवरती करताना तर अजिबात पाहिलेलं नाही आहेत. मुळातच आमच्या अख्ख्या घरात दर्ग्याला जायची प्रथाच मामांनी पाडली आहे. म्हणजे मामा राजस्थानच्या अजमेरच्या दर्ग्याला कायम भेट देतात आणि तिथूनच ते व्हॅल्यूज आमच्या फॅमिलीमध्ये इन्कल्केट झालेत. म्हणजे जेवढे आम्ही आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या ट्रेडिशन्स आहेत त्या फॉलो तर करतोच, पण हे आउट ऑफ द सिलेबसच मी म्हणेल की त्याच्या बाहेर जे जाऊन ज्या गोष्टी आहेत म्हणजे दर्ग्याची व्हिजिट असेल वगैरे हे सगळं आम्ही मामांकडून शिकलेलो आहे. म्हणजे जे आता जे कास्ट डिस्क्रिमिनेशनवरती जे पॉलिटिक्स चालतं ते मी घरात तर कधी होतानाही बघितलं नाही. ओके, कसं वाटलं पॉडकास्टला येऊन? प्रचंड छान वाटलं. सुरुवातीला हँड्स खूप स्वेट करत होते कारण हा माझा लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स आहे वेअर आय एम ऑन अ टॉक शो. नाव दॅट यू हॅव आस्क्ड मी ऑल द क्वेश्चन्स, आय वुड लाईक टू आस्क यू व्हॉट डज युअर नेम मीन. मला तुमचं नाव खूप फॅसिनेटिंग वाटलं सिन्स द डे यू मेसेज्ड मी. मला आज विचारायला खूप आवडेल तुमच्या नावाचा अर्थ काय. त्याच्या आधीची छोटीशी स्टोरी सांगते मी. माझे मॉम डॅड दोघं डॉक्टर आहेत. ओके, अँड आय हॅव मेनी डॉक्टर्स इन माय फॅमिली. आणि डॉक्टर सोडले की बाकी सगळे राजकारणात आहेत. तर माझ्या नावासाठी ना सगळेजण लाईक फ्रॉम 6 months माय मॉम वॉज जस्ट रिडिंग बुक्स. आणि तिने बुक्स वाचलेत आणि त्याच्यानंतर तिला एक आयुर्वेदिक नेम भेटलंय. तर दॅट इज प्रमाथी. आणि प्रमाथीचा अर्थ असा आहे की इट्स अन मेडिसिनल हर्ब विच कॅन क्युअर एनी डिसीज. ओके, वाव, दॅट्स नाईस. आणि मी ना लहानपणीपासून हे वाक्य रटत आली. प्रत्येक व्यक्ती मला भेटला की विचारतो, म्हणजे खूप 100 out of 90 people विल आस्क मी प्रमाथी. खूप नवीन आणि वेगळं आणि पहिल्यांदाच ऐकलेलं नाव आहे. आणि मला खूप भारी वाटतं की मॅमनी पहिल्यांदाच मला असं टॉक शोवरती पॉडकास्टमध्ये कोणीतरी मला विचारलं की तुमच्या नावाचा अर्थ काय आहे. जसं तुम्ही म्हणाला दॅट्स अ मेडिसिनल हर्ब दॅट हेल्प्स टू क्युअर. आय वुड लाईक टू ॲड तुम्ही माझ्यामधला एक पार्ट हील केलाय बाय लेटिंग मेनी ऑफ द थिंग्स आउट ऑफ माय सिस्टम राईट नाव. अँड आय विल बी रिअली व्हेरी थँकफुल अँड ग्रेटफुल टू यू फॉर इन्व्हायटिंग मी ऑन दिस वंडरफुल टॉक शो. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि ॲक्च्युली मला एक ॲड ऑन करायला आवडेल ह्याच्यामध्ये की ज्यावेळेस पण एक आय स्टार्टेड विथ दिस ओनली की एखादी महिला माझ्यासोबत येते, मी एक एनर्जी ग्रॅब करण्याचा नेहमी प्रयत्न करते. अँड थ्रू ऑल दिस वॉट एव्हर हॅपन राईट नाव मी खूप आय एम फीलिंग व्हेरी एनर्जेटिक राईट नाव. आणि मला ही एनर्जी आय थिंक लॉंग लास्टिंग पाहिजे विथ यू. अँड आय होप जे पण तुम्ही समाजकार्य करत आहात असेच विथ बर्ने मामा हे तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप खूप सक्सेस भेटावं. आय एम व्हेरी हॅपी दॅट यू आर माय फ्रेंड नाव. थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन दिस पॉडकास्ट. थँक्यू सो मच. Invite me for a brunch again. Yeah.